बातमीपत्राच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे, कारण 31 मार्च पासून मुंबईमध्ये 30 दिवस पाणी कपात लागू होणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही पाणी कपात लागू करण्यात आली असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलंय। ठाणे जिल्ह्यातील धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला कूपनलिका खोदकाम करताना मोठं भगदाड पडलं आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते। या जलबोगद्याच्या दुरुस्तीचं काम मुंबई महापालिकेच्या जल अभियंता खात्याकडून युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलेलं आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, ऑक्टोबरपर्यंत पाऊस होऊनही यंदा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत खालावलेला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात सध्या 37% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून आणि जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणी पुरवठ्याचं नियोजन ठरणार आहे। पावसाचं आगमन लांबल्यास मात्र पाणी कपातीची वेळ मुंबईवर येऊ शकेल। अनेक दशकांची परंपरा असलेल्या शिर्डीतील श्रीराम नवमी उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे। पुढचे 3 दिवस हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असून शेकडो पायी पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनं या उत्सवाची सुरुवात झाली आहे। साईबाबांचं मंदिर परिसर आकर्षक फुलांनी तसंच विद्युत रोषणाईनं सजलेला आहे। 3 दिवस विविध कार्यक्रम पार पडणार असून उद्या रामनवमीचा उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस आहे आणि येणाऱ्या लाखो साई भक्तांच्या दर्शन, निवास आणि भोजन तसंच सुरक्षेची काळजी साईबाबा संस्थांकडून घेण्यात येते। तिकडे मावळ तालुक्यातील जुना पुणे मुंबई महामार्गावरील शेलारवाडीमध्ये ग्रामदैवत श्री अमरदेवी मातेच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। यात्रेनिमित्तानं देवीला द्राक्षांची आरास करण्यात आली असून मंदिरातील गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। मंदिरात द्राक्ष आणि फुलांचा सुगंध दरवळतोय, तर अमरदेवी मातेच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली असून पिंपरी चिंचवड, तळेगाव, देहू रोड आणि लोणावळा या परिसरातून भक्त दर्शनासाठी येत आहेत। सातारा जिल्ह्यात सध्या यात्रांचा हंगाम सुरू असून विविध गावांमध्ये यात्रेनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम भरवले जात आहेत। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील खेड हद्दीमध्ये असणाऱ्या विकासनगर येथे बीरदेवाच्या यात्रेदरम्यान आमदार महेश शिंदे यांनी आपली उपस्थिती लावली। तसेच भाविकांसह गजी नृत्याचा आनंद देखील लुटला। या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली। धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात झाला। नाशिकहून शिरपूरला द्राक्ष घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा टायर फुटल्यानं अपघात झाला। अपघातामुळे गाडीत भरलेले द्राक्ष महामार्गावर अस्ताव्यस्त विखुरले गेले। यावेळी महामार्गावर दर्जेदार द्राक्ष पाहिल्यावर ती लुटण्याचा मोह अनेकांना आवरला नाही। हातात मावतील तितके द्राक्षाचे घड नागरिकांनी लुटून नेले आणि अपघातग्रस्त मदत करण्याऐवजी वाहनामध्ये कोण अडकला आहे का हे पाहण्याऐवजी नागरिकांनी महामार्गावर पडलेली द्राक्ष घरी नेण्यास प्राधान्य दिलं। कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा आज बिगुल वाजणार आहे। पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे। या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत। सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेमध्ये परतण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या भाजपमध्ये इथे चुरशीची लढत आहे, तर दक्षिण भारतात आता केवळ कर्नाटकमध्येच काँग्रेसची सत्ता असल्यानं कर्नाटक जिंकण्यासाठी काँग्रेसनं जोर लावलाय। काँग्रेसकडून अध्यक्ष राहुल गांधी सातत्यानं कर्नाटक दौऱ्यावर आहेत, तर भाजपकडून अमित शहा यांचं कर्नाटकवर बारीक लक्ष आहे। उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपनं पूर्ण ताकद लावली आहे। आणि आता बातमी आहे नाशिकमधून। स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांवरून शिवसेना आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद चिघळलाय। युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक शहरात होर्डिंग्ज लावत ठाकरेंवर निशाणा साधला। या होर्डिंग्जवर राहुल गांधी आणि संजय राऊतांचा फोटो लावण्यात आलेला आहे। राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात तेव्हा संजय राऊत त्यांच्या गळ्यात गळा घालून फिरतात असा आशय असलेला फलक नाशिकमध्ये झळकावण्यात आलाय। बघा, हेच ते गद्दार ज्यांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली असून असाही मजकूर या होर्डिंग्जवर पाहायला मिळतोय।
जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांबद्दल अपशब्द वापरले होते. ते स्वतः साहेब रस्त्यावर उतरून त्यांनी त्याचं आंदोलन केलं होतं, निषेध केला होता. पण संजय राऊत हे त्याच्या विपरीत करतायत. राहुल गांधींच्या गळ्यात गळे घालून फिरता आणि म्हणता का आम्ही हिंदुत्ववादी. हेच खरे गद्दार आहेत. यांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी खरी गद्दारी केलेली आहे. आम्ही पण त्यांना आजपासून गद्दार राऊत असे म्हणणार आहोत. आणि त्यांनी आदरणीय सावरकरांचा अपमान जर थांबवला नाही तर शिवसेना ही रस्त्यावर उतरून राहुल गांधींचा व संजय राऊत यांचाही निषेध करेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात चांगलाच तापलाय आणि यावरून आता शिवसेनेनं ठाकरे गटावर देखील निशाणा साधलाय. एकनाथ शिंदे हे स्वयंभू नेते असून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते शरद पवार आणि काँग्रेसशी चर्चा करूनच बोलायचे अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच गौरव यात्रेवर टीका करणाऱ्या राऊतांना देखील गायकवाड यांनी खडे बोल सुनावलेत. धनुष्यबाण शिंदेच्या छातावर पडणार. धनुष्यबाणाचे बाण तुमची छातावर पार करून वापस जाणार आहेत म्हणा. छातावर पार करून बाहेर निघणार आहेत. थांबा जरा. जलयुक्त शिवार योजना दुष्काळ मुक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची होती. मात्र दुष्काळ मुक्तीचं आणि जलयुक्त शिवाराचं महत्त्व महाविकास आघाडी सरकारला समजलं नसल्याची टीका तानाजी सावंत यांनी केली आहे. तसंच आम्ही ही योजना आता पुन्हा सुरू केली असून धाराशिव जिल्ह्यात कैलासवासी बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीबरोबरच जलयुक्त शिवार प्रभावीपणे राबवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. शासनानं एक आवाहन करायची गरजच नाही. तत्कालीन शासनानं हा जो विषय आहे जलयुक्त शिवार टप्पा 2 तो त्यांनी बंद पाडला. सरकार जसं बदललं त्याच्यातली ह्या कामातली गरिमा किंवा ह्याच्यातलं जे मर्म आहे हे त्यांना कळलंच नाही. तुम्ही बघितलं असेल ही योजना मराठवाडा आणि विदर्भासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आणली होती आणि त्याचा प्रचंड लाभ झालेला आहे. हे सर्वसामान्य शेतकरी सुद्धा तुम्हाला सांगेल. नागपुरातील परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. कारण चव्हाण यांच्यावर सरकारची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. चव्हाण हे गडचिरोली इथे कार्यरत असताना गोंदिया इथे कार्यरत असल्याची खोटी माहिती त्यांनी सरकारला दिली. चव्हाण यांनी खोटी माहिती देत नागपूर इथे अतिरिक्त जबाबदारी देण्याची विनंती केली होती. तर राज्य सरकारनं विजय चव्हाण यांना नागपूरचा कार्यभार सोपवला होता आणि चव्हाणांनी पदभार घेतल्यानंतर नागपूर आरटीओमध्ये 2 गट पडले होते. लाचखोरीच्या संशयामुळे नागपूर पोलिसांनी देखील आरटीओ मधील अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. बातमी ठाण्यामधून. ठाण्यामध्ये H3N2 इन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असून आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय. त्यात कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट XBBचे 9 रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरात स्वाईन फ्लूच्या आजारानं देखील डोकं वर काढल्याचं समोर आलंय. गेल्या महिनाभरात शहरात स्वाईन फ्लूचे 57 रुग्ण आढळले असून यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाल्याचं चित्र आहे. मुंबईमध्ये देखील H3N2च्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते आणि मुंबईतील कुलाबा, ग्रँट रोड, परळ आणि प्रभादेवी या भागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळलेले आहेत. मुंबईमध्ये सध्या H3N2 इन्फ्लुएन्झाचे 14 रुग्ण दाखल झालेत. त्यामध्ये H3N2चे 9 तर H1N1चे 5 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये मागील 2 महिन्यांच्या तुलनेमध्ये मार्चमध्ये सर्वाधिक H3N2चे रुग्ण आढळून आलेले आहेत. बातमी गोंदियामधून. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच राज्य सरकारनं जाहीर केलेला बोनसचा निधी मिळणार आहे. जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला धानाच्या बोनसची निधी मिळाला असून त्याचं येत्या 5 दिवसात शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे. 1,14,947 नोंदणीकृत शेतकऱ्यांचे 169,21,67,280 रुपये प्रशासनाला प्राप्त झालेत. 5 दिवसांच्या आत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्य शासनाकडून गोंदियासाठी 1,14,947 शेतकऱ्यांसाठी 169,21,67,280 रुपये या कार्यालयास प्राप्त झाले आहे. 4-5 ते 6 दिवसामध्ये हे पैसे एनिमल पोर्टलवर संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी म्हणून अदा करण्यात येईल.
आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच एकाच दिवशी तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विशेष म्हणजे यातील एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य एक महिला अत्यवस्थ आहे। शीतल गादेकर आणि संगीता डावरे अशा 2 महिलांनी सोमवारी मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या दोन्ही महिलांना तात्काळ जे रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र त्यातील गादेकर यांचं मंगळवारी निधन झालं। धुळे MIDC मधील एका प्लॉट संदर्भात हा वाद होता, त्यातूनच तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवीपणे मृत्यू झालाय। दरम्यान मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या शीतल गादेकर प्रकरणी धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बनावट सह्या आणि फोटोंचा गैरवापर करून MIDC मधील जमीन अधिकाऱ्यांनी संगनमतानं विकल्याचा त्यांचा आरोप होता। मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी मयत शीतल यांच्या तक्रारीलाच फिर्याद म्हणून नोंदवून घेतलंय। या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यामध्ये नरेश कुमार मुनोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। CR नंबर 58/2023 IPC कलम 420, 467, 468, 471 सहज 34 या कलमानं गुन्हा दाखल केला आहे। यामधील आरोपी नरेश मनोत व MIDC इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। आमच्याकडे सदर मयत महिलेने वेळेवर अर्ज केले होते, ती चौकशी पूर्ण झाली होती, परंतु आजच्या प्रकरणानुसार पुनश्च त्या प्रकरणाला आम्ही गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत। पूर्व नागपुरातील KDK कॉलेज जवळ दर्शन कॉलनी परिसरात सांडपाणी वाहिनीवरून 2 गट आमनेसामने आल्यानं राडा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली। नंदनवन पोलिसांनी मारहाण प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय, तर नंदनवन मधील दर्शन कॉलनी आणि म्हाडा वसाहतीमध्ये रहिवाशांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून सांडपाणी वाहनावरून वाद सुरू होता। JCBच्या सहाय्यानं वाहिनी तयार करण्यासाठी पोहोचलेल्या प्रशासनाला दर्शन कॉलनीतील नागरिकांनी विरोध केला। काही महिलांनी JCB पुढे ठाण मांडून आंदोलन केलं, मात्र यावर कुठलाही तोडगा न निघाल्यानं संतापलेल्या नागरिकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। तिकडे जळगाव जिल्ह्यात पाळधी या गावात 2 गटात वाद निर्माण होऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे आणि या घटनेमध्ये पोलीस वाहनासह अन्य वाहनांचं जबर नुकसान झालंय। या भयंकर दगडफेकीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह 3 जण जखमी झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक M राजकुमार यांनी दिली आहे। संपूर्ण गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांकडून संशयितांची धरपकड करण्यात येते, तर काही संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। सध्या 2-3 जण जखमी आहेत आणि एक पोलीस कर्मचारीच्या पण पत्र लागलं होतं आणि त्यांनी पण जरा मामूली जखमी आहे आणि इतर जे सिव्हिलियन जे इंजर्ड झालेले आहेत त्यांच्याबद्दल आता माहिती घेत आहोत। आता गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया आणि आरोपी अटक करण्याच्या प्रक्रिया आता चालू आहे। गावात शांतता आहे, पोलीस फिक्स पॉईंट लावलेले आहेत मुख्यालयातून आणि इतर जवळच्या पोलीस स्टेशनमधून जास्तीत जास्त मनुष्यबळ इथं तैनात केलेले आहेत। बातमी पनवेलमधून पनवेलमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहेत। पनवेल परिसरात बांधकाम आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेवर गोळीबार करण्यात आला। सुदैवानं या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही। स्नेहल पाटील असं बांधकाम व्यावसायिक महिलेचं नाव आहे। या घटनेमध्ये गोळी त्यांच्या पायाला लागली आणि त्यांना उपचारासाठी नेरूळमधील अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। दरम्यान हा गोळीबार व्यावसायिक वादातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। तर एका महिला बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची ही घटना पनवेलमध्ये घडलेली आहे। स्नेहल पाटील यांच्या पायाला गोळी लागली, कोणतीही जीवितहानी इथे झालेली नाहीये आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदे फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमधील आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं चर्चेत आलेत। पंढरपूरच्या कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी आपल्या सभांना बाळासाहेब ठाकरेंच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी जमल्याचा दावा केला। मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी 7 लाखांची गर्दी जमवून दाखवली असा धाडसी दावा तानाजी सावंत यांनी केलाय। जे पटांगण आपण घेतलं होतं सभेसाठी ते स्वर्गीय
अटल बिहारी वाजपेयी यांनाही भरलं नाही. आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्याही सभा झाल्या, त्यांनाही भरलं नव्हतं. आडवाणीजी यांनाही भरलं नव्हतं. आणि ती किमया ह्या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी 2017-18च्या दरम्यान 7 लाख लोकांचा मेळावा भरून करून दाखवला. कारमायकल रोड स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे परदेशात पोहोचलेत. या प्रकरणातील 3 आरोपींची चौकशी करण्याकरता नेपाळला जाण्याचा एनआयएचा अर्ज सत्र न्यायालयानं मंजूर केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी संतोष शेलार, सतीश मोठुकुरी आणि मनीष सोनी यांची सखोल चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी कारमायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती आणि या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझेसह 9 आरोपी अद्यापही न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. बातमी डोंबिवलीमधून. डोंबिवलीमध्ये एका रिक्षा चालकानं प्रवाशाला लाकडी दांडक्यानं मारहाण केली आहे. भाडं जास्त घेत असल्याचं विचारल्यानं ही मारहाण करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या इंदिरा चौक परिसरात ही घटना घडली. रात्रीच्या वेळेस रिक्षा चालक दुप्पट पैसे आकारत होता आणि याच विरोधात गणेश तांबे यांनी रिक्षा चालकाला विचारणा केली. मात्र याचा राग आल्यानं रिक्षा चालकानं तांबे यांना लाकडी दांडक्यानं मारहाण केली. दरम्यान यामध्ये काहींनी मध्यस्थी केल्यानं पुढचा अनर्थ टळला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे आणि यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. तर रिक्षा चालकाची ही मुजोरी आपण पाहिली. डोंबिवलीमध्ये ही घटना घडलेली आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आता पोलीस प्रशासन यामध्ये काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या सविस्तर बातम्या पाहिल्यानंतर आता 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी.